पुण्यात बुधवारी 19 फेब्रुवारीला सायंकाळी 4:30 ते 4:45च्या सुमारास कोथरूडमधील भिलकेनगर चौकात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला गजा मारण्याच्या गुंडांकडून मारहाण करण्यात आली होती। या मारहाणीत तरुणाच्या नाकाला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे। या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली। ओम तीर्थराम धर्मजिज्ञासू, किरण कोंडीबा पडवळ आणि अमोल विनायक तापकीर अशी त्यांची नावे आहेत। कोथरूड पोलिसांनी या आरोपींना धडा शिकवत त्यांची धिंड काढली। त्या 3ही आरोपींना पोलिसांनी चांगलाच हिसका दाखवला। आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत। त्यांची जनमानसात व समाजामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे दहशत असल्यामुळे त्यांच्या विरुद्ध साक्षीदार होण्यास अगर तक्रार देण्यास नागरिक समोर येत नसल्याने गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी तपास अधिकारी यांनी न्यायालयात केली होती। त्यानुसार प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी S.H. वानखेडे यांनी कोथरूडमध्ये भरदिवसात तरुणाला मारहाण करणाऱ्या एका टोळीशी संबंधित 3 आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान या आरोपींवर खुनाचा प्रयत्न केल्याचे कलम वाढविण्यात आले आहे। अशा पद्धतीने सुशिक्षित तरुणाला विनाकारण मारहाण करून दहशत निर्माण करणाऱ्यांना सोडू नका। एवढेच काय तर त्यांना वाचविण्यासाठी येणाऱ्यांविरोधात देखील कडक कारवाई करावी असे आदेशही मोहोळ यांनी दिले आहेत। सोशल मीडियावर अनेकांचे रील्स, फोटो व्हायरल होत असताना पुणे पोलीस डोळे झाकून बसलेत का याबाबत पोलिसांनी आत्मपरीक्षण करावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती। त्यानंतर या प्रकरणातील आरोपींची धिंड काढण्यात आली आहे। शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे।